नमस्ते, माझे नाव मनीषा ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर सर्वप्रथम आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज आपल्या मराठी महिन्याची नवीन सुरुवात झालेली आहे. तशीच सुरुवात मीही आज माझ्या जीवनात करणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त आजपासून मी फर्स्ट ब्लॉगिंग सुरू करणार आहे. तर हा आहे माझा पहिला ब्लॉग. तर माझ्या या पहिल्या ब्लॉगला तुम्ही सपोर्ट करा. तसं पाहिलं तर मला ब्लॉग बनवण्याची खूप इच्छा होती, पण मनात एक भीती होती, लाजही वाटायची की ब्लॉग बनवले तर कोणी नावं ठेवतील का, कोणी अपमान करतील का, किंवा एखादा वाईट शब्द बोलतील का. पण मनातून इच्छा आहे बनवायची. तर बघूया आता काय होतंय ते. जर तुम्ही सपोर्ट दिला तर चॅनेल व्यवस्थित ब्लॉग बनवायला सुरुवात तर केली आहे, पण मनातून एक भीती वाटते, थोडी लाजही वाटते. जर आपले मित्रपरिवार नातेवाईकांनी ब्लॉग पाहिला तर ते काय म्हणतील ते. पण जाऊ दे, मनातून इच्छा असेल तर लोकांचा विचार नाही करायचा. आणि आजपासून मी माझ्या फर्स्ट ब्लॉगला सुरुवात करते आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आणि तुमच्याही आशीर्वादाची मला गरज आहे. तर नक्की सांगा की माझा फर्स्ट ब्लॉग कसा वाटला तो. धन्यवाद. आज आहे गुढीपाडवा आणि माझ्या पहिल्या ब्लॉगचंही शूटिंग. त्यामुळे आज मी माझ्या पहिल्या ब्लॉगची सुरुवात ही देवाला दिवा लावून केली. नंतर म्हटलं चहा घ्यावा, कारण की चहा घेतला नाही तर दिवसाची सुरुवात होत नाही. म्हणून आधी चहा ठेवला आणि दूध तापत ठेवलं. आज खीर आणि पुरीचा बेत होता, त्याच्यामुळे दूध जरा जास्तच घेतलं. नंतर म्हटलं आधी पोटोबा आणि नंतर विठोबा करावा, म्हणून आधी चहा केला, पोहे केले आणि चहाचा घोट घेत कामाला सुरुवात केली. आज गुढीपाडवा आहे, घरच्यांना सुट्टी आहे, मुलांनाही सुट्टी आहे. त्यामुळं म्हटलं मुलं उठल्या आधी नाश्ता मागतात, कारण की पोटात काही गेलं नाही तर कोणालाच काही सुचत नाही. म्हणून पटकन पोहे करण्याची तयारी केली. पटपट सर्व मिरच्या एकदम घेऊन त्यांना कापून टाकल्या. म्हटलं आता पोहे करता करता बाकीचीही कामं पटपट उरकून घ्यावी, कारण की अजून गुढी उभारायची आहे. गुढी उभारल्यानंतर घरातली सर्व कामे तर करावीच लागतात, कारण की घरातले कामे हे आपल्याला रोजच करावे लागतात. त्याच्यापासून आपल्याला सुट्टी भेटत नाही. म्हणून म्हटलं आधी सगळ्यांना नाश्ता दिला की सगळेजण कसे शांत बसतील आणि आपण आपल्या कामाला मोकळे झालो. नाहीतर नाश्ता दिला नाही तर सगळे जसे कावळ्यासारखे कावकाव करतील. म्हणून म्हटलं आधी सर्वांना पोटभर नाश्ता देऊन शांत बसवावे आणि नंतर आपल्या दुपारच्या कामाच्या तयारीला लागावे. तोपर्यंत कांदा कापता कापता कांद्याने सकाळ सकाळ डोळ्याला पाणी आणले. जसं की त्याचं कामच आहे, रोज प्रत्येक स्त्रीला दिवसातून एकदा तरी रडवायचेच. तर पोह्याची तयारी चालू आहे. शेंगदाणे मात्र आम्हाला तळूनच घ्यावे लागतात, नाहीतर वरतून पोह्यांमध्ये कच्चे शेंगदाणे टाकले की आमचे मिस्टर ओरडतात. त्याच्यामुळे आधी शेंगदाणे मी तेलात चांगले बारीक तळून घेतले, म्हणजे ते कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात. तर कोणाकोणाला पोह्यांमध्ये शेंगदाणे अजिबात आवडत नाही आणि कोणाकोणाला तर पोहे हे शेंगदाण्याशिवाय जमतच नाही. आमच्या घरी तर बाबा मुलांना शेंगदाणे अजिबात आवडत नाही, पण अहोंना शेंगदाण्याशिवाय पोहे खाऊच वाटत नाही. त्यामुळे आधी शेंगदाणे कढईत चांगले मस्त तळून घेतले आणि नंतर वरतून पोह्यांमध्ये ते टाकले. तर पोहे आणि नाश्ता
सर्वांना करून खाऊ घातला आणि सर्वांचे आत्मे कसे शांत झाले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली. तर आता गुढी उभारायची तयारी चालू केली. तर गुढी उभारायला आपण एक पितळेचा तांब्या घेतलेला आहे. पितळेचा तांबा मी सकाळी मस्त स्वच्छ पितांबरीने घासून ठेवलेला होता. तर ताटामध्ये मस्त तांदूळ, जास्वंदीच्या फुलांचा हार आणि हळदी कुंकू मस्त तांब्याला काठीला लावून घेतले आणि एक नवीन कोरी साडी मस्त काठीला बांधून घेतली आणि म्हटलं लवकरात लवकर आपली गुढी उभारावी, कारण की 9:30 झाले होते. सर्वांच्या गुढ्या जिकडे तिकडे दिसत होत्या. म्हटलं आपणही पटकन आपली गुढी लवकर बांधून घ्यावी. तर गुढी बांधायला आपल्याकडे गॅलऱ्यांमध्येच बांधावी लागते, कारण की गावाकडे मोठं पटांगण असते, अंगण असते, त्यामुळे मस्त घराभोवती आपल्याला गुढी उभारता येते. पण इकडं शहरामध्ये आपल्याला 2 फूट गॅलरीमध्येच आपलं जे काही आहे ते करावं लागते. त्यामुळे गॅलरीलाच आपलं मोठं अंगण समजून आम्ही तिथे आपली गुढी उभारली. गुढी उभारल्यावरती कसं मन अगदी शांत झालं. ही आहे माझी छोटीशी गॅलरीतली गार्डन. तर इथे मी तुळस, कढीपत्ता आणि असे अनेक शोची झाडे लावलेली आहे. तर गुढीला छान अशी उभी केली आहे, काठी पडू नये म्हणून मस्त आवडणी तिला बांधून ठेवली आहे. म्हटलं आता गुढी उभारली, पण नैवेद्य आपल्याला तयार करायचा आहे अजून. म्हटलं पटकन आपण नैवेद्य आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागावे. तर गुढी उभारून घेतली आणि स्वयंपाकाला लागले. तर आजचा मेनू होता खीर आणि पनीर भाजी. करून झाल्यानंतर लगेच पुरी तळण्यासाठी घेतली, कारण की मुलांना खूप भूक लागली होती, म्हणून पटपट पुरी करून त्या तळून घेतल्या. सारंग वरती बघ, वर बघ ना. तो वरतीच बघत नाही, इकडं बघ माझ्या का. सारंग तुला सुट्टी आहे आज? किती दिवस सुट्टी आहे शाळेला? 1 दिवस. आणि काय काय शिकवतात मग तुला शाळेत? काय शिकवतात बाळा तुला शाळेत? कलर करायला, अजून अभ्यास, ABCD शिकवतात का? आणि सगळं? आणि डब्बा खायला देतात का? तू डब्बा खातो का? डब्बा खातो का? डब्याच्या आतमधलं खातो? डब्बा खातो? डब्यातली भाजी चपाती नाही खात? आम्ही खातो. तुझी टीचर छान आहे का? चांगली आणते. तू कोणाच्या घरी आला आज? पिल्ल्या दादाच्या घरी आला. पिल्ल्या दादा आवडतो का तुला? का दीदी आवडती? पिल्ल्या दादा आवडतो. कोण आवडतं तुला? काकी आवडते का? आणि काका? सगळे आवडतात. दीदी नाही आवडत? आवडती ना दीदी पण? नाही आवडत ना, सगळ्यात जास्त पण आवडतं. तू काय काय खाल्लं आज? तू काय काय खाल्लं आज मला सांग. पापडपुडी. पापडपुडी? अजून? आणि मम्मीने काय बनवलं होतं? पापड. हा का? आणि मम्मी काय म्हटली? जा म्हटली पिल्लू दादाच्या घरी. पप्पा म्हटले का जा? मग तुम्हाला एक गाणं म्हणून दाखव ना आता. नको? मला 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 कोणतं गाणं येतं तुला? कोणतं गाणं येतं? तुला टीचरने शिकवलं असेल ना गाणं. काय?
कोणतं गाणं? पाटलांचा बैलगाडा. हे गाणं शिकवलं तुझ्या टीचरने? कोणतं गाणं शिकवलंय? पाटलांचा बैलगाडा गाडा. तू म्हणून दाखव मला. तो सावकाश. चक्कर येईन त्याला, जेवलाय तो. त्याला चालून दाखवते. काय सारंग ते? धबधबा. काय? कसं पडतंय पाणी? कसं पडतंय छान छान पाणी. हा, त्याच्यात पाणी आहे. अजून काय? दगड.